आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव. प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची लोखंडी कत्ती, विटा आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. कोपरगाव तालुक्यातील सवंसर शिवारातील रामवाडी येथे हनुमान मंदिरासमोर काल दिनांक 1 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी समाधान माधव कानफाटे, राहणार रामवाडी, सवंसर, तालुका कोपरगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की यांचा भाऊ नवनाथ माधव कानफाटे याचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत होते. या कारणावरून गेल्या 4-5 दिवसांपासून आरोपी यांनी मयत नवनाथ भाऊ समाधान याला तुझ्या भावाला समजून सांग, नाही तर त्याचा काटा काढू अशी धमकी देत होते. दिनांक 1 मार्च 2026 रोजी रात्री 9:15 सुमारास आरोपींनी कट रचून नवनाथला फोन करून हनुमान मंदिराजवळ बोलावून घेतलं. तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस असा जाब विचारत त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. आरोपींनी पूर्वनियोजित कटानुसार संगनमत करून नवनाथवर हल्ला करत लोखंडी कत्ती, विटा आणि दगडांनी नवनाथच्या डोक्यावर व हातावर जबर प्रहार केले. या गंभीर हल्ल्यात नवनाथचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 4 आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुढील तपास करत आहेत. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.